मध्य प्रदेशात कोल्ड्रिंक कप सिरपमुळे 21 बालकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची शोकांतिका कोल्हापुरात घडू नये म्हणून हिंदू जनसंघर्ष समिती कोल्हापूरतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं. समितीने जिल्हास्तरावर विशेष औषध तपासणी पथक स्थापन करण्याची, औषध नमुन्याची नियमित तपासणी करण्याची, बाल औषधांचं विशेष परीक्षण आणि दोषी विक्रेत्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच सर्व औषध विक्री परवान्याची सार्वजनिक माहिती उपलब्ध करून पारदर्शकता ठेवावी अशीही मागणी करण्यात आली. औषध हे उपचाराचं साधन असलं पाहिजे, मृत्यूचं कारण नव्हे. या जनहिताच्या भूमिकेतून समितीने प्रशासनाकडे ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.